खुशी और आनंद में दिया, मुझको बचा अपने
मार्कृत शुभवर्तमान 11वा अध्याय 20 वचन. विश्वासाचे सामर्थ्य. मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे. येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी ह्या डोंगराला तो उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आमेन. आपके हाथों में सौंपते हुए जगह को आपके हाथों में सौंपते हुए इस दिल की प्रार्थना को हमारे उद्धारकर्ता प्रभु यीशु मसीह के नाम से करके स्तोत्र और प्रभु आमेन. बैठेंगे. चालेल, समजत नाही असं कोण आहे का? मराठी आपली भाषा प्रभूच प्रत्येकाला कृपा करून आजच्या या सगळं समितीमध्ये संध्याकाळच्या वेळेला मला एवढं माहीत नव्हतं की मला उभं राहावं लागेल. मास्टर आहे, पास्टर वेळ आहे, एक आहे. प्रभू कृपा करून आपण जास्त वेळ न घेता आज हा संदेश जो आहे या संदेशातून थोड्याशा गोष्टी तुमचं समजून घेण्यासाठी जात आहे. प्रत्येकाने हा संदेश जो प्रचार केलेला आहे, फेथ बाय एक्सपिरियन्स, म्हणजे विश्वास के द्वारा अनुभव. आणि या संदेशामधून आपण थोड्याशा काही गोष्टी पाहण्यासाठी जातो. कदाचित तुम्ही वाचलं असेल, तुम्ही ऐकलं असेल, वाचनाने प्रचार पण केला असेल, पण तरी पण देवाचं वचन सर्वांना आमच्यासाठी एक नवी प्रेरणा देतं, एक नवी ताकद प्रदान करतं. या देवाचं वचनच आनंदाचं वचन. आणि आम्ही सगळे विश्वास करतो की देवाने या दिवसामध्ये हा संदेश त्याला आपल्यासाठी पाठवलं. आम्ही प्रत्येक विश्वासाने या संदेश आपल्या जीवनामध्ये घेतो, कारण की त्याचा शब्द जो आहे आपण ॲब्सोल्यूट मानतो, म्हणजे अंतिम सत्य मानतो. तर याच्या पुढे किंवा याच्या मागे दुसरं काहीच नाही मिळत. आणि आम्हाला सगळ्यांना आता या शब्दाकडे आलं पाहिजे. आणि आता आपल्याकडे जो संदेश आहे, हा संदेश द लॉर्ड म्हणजे सिंहासनावर आलेली वाणी, आणि त्याला आपल्या जीवनामध्ये आपल्याला जेवढं आदराने घ्यायचं असेल तेवढं आपण घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच मी देवाचा आभार मानतो का देवानं या संदेशाला आपल्यापर्यंत पाठवलं, त्याला ओळखण्याची, विश्वास ठेवण्याची बुद्धी, समज त्याने आम्हाला दिली. सुरुवातीला तर आम्ही वाचत होतो, समजत नव्हतं, परंतु त्या देवाची स्तुती असो का ते शब्द आज आम्हाला चांगल्या प्रकारे समजत आहे आणि आम्ही आमची जागा त्याच्यामध्ये शोधत आहोत आणि पाहत आहोत. पण आज आपण विश्वासामध्ये चालत असताना, कारण ज्या मार्गामध्ये आपण चालत आहोत हे विश्वासाचं एक जीवन आहे, विश्वासाचा एक मार्ग आहे. आणि विश्वासानेच बाबरीनं आम्हाला परमेश्वराला आम्हाला ओळखता येतं, पाहता येतं, अनुभवता येतं. जर आमच्या काही विश्वास नसेल तर आम्ही एक अशा प्रकारे हलणार किंवा एक आशाही, म्हणजे आशा ठेवली होती परंतु काही मिळालं नाही, असं एक अशा प्रकारचा व्यक्ती बनणार. आणि म्हणूनच आम्ही अशा प्रकारचे लोक नाहीत का ज्या आशाहीन आहेत, परंतु आमच्याकडे एक वास्तविकता, एक रियालिटी, एक असं काहीतरी ठोस आहे, एक प्रमाण आहे का आम्हाला ते मिळालेलं आहे. आणि म्हणून त्याच्यावर आपण विश्वास ठेवून त्यामध्ये चालत असतो. परंतु भावना या विश्वासी रूपी जीवनामध्ये चालत असताना आपण प्रत्येक दिवशी आपण स्वतःला तपासायला पाहिजे का खरंच मी त्या विश्वासामध्ये आहे. आता मी या ठिकाणी आहे, तुम्हाला वाटते चांगले मास्टर आहेत, सेवक आहेत, शिकवणारे आहेत, असं आहे, परंतु माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये जो विश्वास आम्हाला देवापासून मिळालेला आहे, त्या विश्वासामध्ये मी कितीपर्यंत बनवणार. किंवा ब्रदर मॅडमला एका व्यक्तीने विचारलं की तुम्ही तर लोकांना खूप दोषी ठरवता, असं करायचं नाही, हे केस कापायचे नाही, असे कपडे परिधान करायचे नाही, हे करायचे नाही, पण तुमचं तरी तारण झालेलं आहे का? तुमचं तरी तारण झालेलं आहे काय? तुम्ही तरी त्या मार्गामध्ये आहात का? आणि मग त्यावेळेला ब्रदर मॅडम म्हटलं का मला मी त्या मार्गात आहे की नाही, मी त्या विश्वासात आहे की नाही पाहण्यासाठी मी दररोज कुठे जातो तर त्या देवाच्या वचनात.
आणि मग त्या ठिकाणी मी पाहतो की मी इथे आहे की नाही उभा. जर मी नसेल, साईडला असेल, तर मी इथे येण्याचा प्रयत्न करतो. इथे येण्याचा प्रयत्न करतो, ते सुधारण्याचा प्रयत्न करतो, माझ्या जीवनात ते घेण्याचा प्रयत्न करतो. कारण की हे माझ्यासाठी दिलेलं एक नकाशक मार्ग आहे. आता त्याच्यामध्ये आलं पाहिजे. आणि म्हणून बाबळीनं अशा विश्वासामध्ये, असं ठोस बुनियादीमध्ये, असं ठोस प्रमाणामध्ये चालणाऱ्याला एक खरा विश्वास मिळत असतो. हा विश्वास एक अशा प्रकारचा संदेश म्हणतात का, तो एक वस्तू पदार्थ आहे. तो एक आहे वस्तू पदार्थ आहे आणि तो माणसाला ज्याला मिळतो तो त्याच्यामध्ये बनून राहतो. आणि म्हणून ब्रदर म्हणतात की अब देखिए ऐसी एक कहावत रही है, ये सच भी है कि कायर 10 हजारों बार मरते हैं. कायर 10 हजारों बार मार्क मरते हैं. वर्तमान 11 म्हणजे अध्याय तो आला जिवंत परत 20 वचन. आत्मिक दृष्ट्या बोलत आहे. विश्वासाचे पण तो दुसऱ्या दिवशी सामर्थ्य. मरण पावतो पुन्हा. मग अशा सकाळी प्रकारे वाटेने विश्वास जाताना करतो पुन्हा त्यानं एक ते अशा अंजिराचे प्रकारे झाड परत मुळापासून म्हणतात, वाळून गेलेले मग दिसले. निर्भीड निर्धार व्यक्ती तेव्हा कवी पेत्राला नाही आठवण म्हणतात. होऊन तो त्याला म्हणाला, निर्धार व्यक्ती, गुरुजी, निर्भीड व्यक्ती कवी आपण नाही ज्या म्हणतात. अंजिराच्या झाडाला शाप दिला परमेश्वर तो ते ऐसे वाळून लोगों को गेले लेना आहे. चाहता है. येशूने त्यांना उत्तर अशा दिले, निडर देवावर निर्भीड विश्वास व्यक्तीला ठेवा. तो पाहतो. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी हा डोंगराला तो उठून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडलच असा विश्वास धरेल, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आणि असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. या संदेशामधून जे काय मला प्रबळ झालं ते मी तुम्हाला सांगण्यासाठी जाते. पण मी माझ्या साक्षीवर ठामपणे राहायला पाहिजे. कारण जर मला हे प्रगट नाही झालेले, हे मला प्रमाण नाही मिळालं, ह्याच्यावर मी ठाम उभा नाही, तर मी तुम्हाला सांगूच शकत नाही. मी ते किती सांगितलं, काही बोललं, पण थोड्याच वेळामध्ये एखादी सिच्युएशन माझ्या जीवनात येणार आणि मी म्हणणार, बोललो होतो ठीक आहे, पण आणि थोडंच कसं असतं, कसं धरून चालतं थोडं. पण जर मी त्याला ते माझ्यावर प्रगट झालेलं आहे, तर मी काय कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणणार नाही, हे ऍब्सोल्यूट आहे, सत्य आहे. आमेन. असंच राहिलं Praise the पाहिजे. मी स्वतः पण ते करणार आणि तुम्हाला पण ते करायला सांगेल. पण जर माझ्यावर ते प्रगटच नाही झालेलं, मला ते समजलेलंच नाही, तर तो माझा विश्वास कसा असेल. मी ते खूप मोठमोठ्या गोष्टी बोलणार. एका पास्टरने प्रचार केला अशा प्रकारे की येशू पाण्यावर चालला आणि प्रचार केला, चांगल्या प्रकारचा प्रचार केला त्याने. आणि त्यांच्या मंडळीमध्ये एक दूधवाला भैया होता. आणि मग त्याने विचार केला, अरे येशू पाण्यावर चालला, विश्वास ठेवणार पण पाण्यावर चालू शकतो, आपल्या विश्वासानं ते करू शकतो. अशा प्रकारे त्याने ऐकलं आणि अशा प्रकारे घरी आला. दुसऱ्या दिवशी त्याने ते दूध वगैरे काढलं, म्हशीचं जमा केलं. आता त्याला दूध न्यायचं आहे, पण दूध नेताना त्याला एक त्रास व्हायचा की त्याला खूप लांबून जावं लागायचं, कारण आडवी नदी होती. मग त्याला खूप लांबून जायचं. याने विचार केला, रे एवढ्या लांबून जाण्यापेक्षा एवढा वेळ माझा जातो, आज पास्टरने प्रचार केलेला या पाण्यावर चालेल, चला आज पाण्यावर जाऊया. आणि तो गेला, पिशव्या घेतले, त्याने विश्वासाला घेतला, पाण्यावर चालला, ते वाचून गेला, दूध पिलं आणि इकडनं आला. संडेला प्रार्थनेमध्ये आला, साक्ष देतो. खूप काम झालं, तुम्ही प्रचार केला आणि या संडेच्या दुसऱ्या दिवसात सोमवारी काढलं आणि माझं दूध घेतलं, त्या नदीच्या पाण्यावर मास्टर आणि मंडळी आवाज झाली त्याच्याकडे. आणि कसं शक्य आहे, काय विचारतात, खरंच झालं का ते? कोण सांगतो? खरंच तू पाण्यावर चालत गेला, तुम्हाला खोटं वाटतं, चला माझ्या बरोबर उद्या. आणि मग त्याने ठरलं, खरंच सांगतो की काय सांगतो. साक्ष तर याने दिली. दुसऱ्या दिवशी हा गेला त्याच्या संगतीला. दुसऱ्या दिवशी गेला, जसं त्यांचा विश्वास, त्या विश्वासाने किटली घेतली. म्हणे, पास्टर साहेब तुम्ही माझ्या मागे, आपण असं सदा मी इथनच गेलो होतो. आणि हा गोष्टीकडे जात आहे, पाण्यावर चालत आहे. पण बराच अंतर गेला, आवाज मागे येत नाही, हुंकारा काय येत नाही. म्हणून मागून पाहतो पास्टर किनाऱ्याला. पास्टर कुठे? किनाऱ्याला. हा एकटाच गेला. म्हणे, पास्टर साहेब या. म्हणून नाही जमणार. म्हणजे फार सांगण्याचं तात्पर्य माझं काय आहे, का विश्वास ज्याला प्रगट होतो, ज्याच्यावर ते वस्तू पदार्थाप्रमाणे त्याला प्राप्त होतो, तोच फक्त त्याच्यावर टिकून उभा राहतो, आपल्या साक्षर उभा राहतो. बाकी कोणी शिकवलं, कोणी काय केलं, जर त्याला ते प्रगट नाही झाले, त्याला ते मिळालेच नाही, तर तो कसा आपले साक्षर बनून राहील?
आणि म्हणून ब्रदर या ठिकाणी म्हणतात की परमेश्वर ऐसे लोगों का उपयोग करना चाहता है जो निर्भीड दिले होते हैं, कायरों का उपयोग नहीं करता है. आणि म्हणूनच त्याने म्हटलेलं काय, परमेश्वरात विश्वास, देवावर आम्हाला विश्वास ठेवला. हा विश्वास काय बाबा, आपण म्हणतात आम्हाला विश्वास आहे म्हणून तर आम्ही एवढ्या दूरून आलो ना, भाडं करून आलो, हे करून आलो, आम्हाला विश्वास नसत आम्ही आलो असतो का. पण विश्वास आहे म्हणूनच आपण आलो. परंतु भावने ब्रदर या ठिकाणी या संदेशामध्ये असं समजायचा प्रयत्न करतात की हा विश्वास आम्हाला पहिल्यांदा समजायला पाहिजे. हा विश्वास म्हणजे काय, विश्वासाची व्याख्या काय आहे. आणि मी ते संदेशामध्ये एक पॉइंट तुम्हाला वाचून दाखवेन. सर्वप्रथम तो हमें ये मालूम करना चाहिए कि विश्वास क्या होता है. सर्वप्रथम आम्हाला हे माहिती करून घेतलं पाहिजे की विश्वास काय असतो. बाइबल कहते कि विश्वास आशा की वस्तुओं का वस्तु पदार्थ एक सबस्टॅन्स है. बायबल काय म्हणतात का, विश्वास हा आशा केलेल्या वस्तू, आशा केलेल्या गोष्टीबद्दलचा एक भरवसा, त्याला म्हटलंय वस्तू पदार्थ. एक अशा प्रकारची वस्तू आहे, एक अशा प्रकारचा पदार्थ आहे, त्याला इंग्लिश मध्ये सबस्टॅन्स म्हटलेला आहे. और यह अनदेखी वस्तुओं का प्रमाण आहे, न दिसणाऱ्या गोष्टीचं प्रमाण आहे विश्वास. एक वस्तू पदार्थ आहे. आता वस्तू पदार्थ म्हणणार तर हा जसा हा पेन आहे, जसा हा मोबाईल आहे. आता जरी हा माझ्या खिशामध्ये आहे, पण मला माहित आहे का ती वस्तू माझ्या खिशामध्ये आहे. हा पेन जरी माझ्या डोळ्याला दिसत नाही, मोबाईल दिसत नाही, तरी पण मला माहित आहे का माझ्या जवळ ती वस्तू आहे. विश्वास की त्याप्रमाणे आहे बाबा. हा एक वस्तू पदार्थ आहे. एक अशा प्रकारचा वस्तू पदार्थ आहे का ते अनदेखे वस्तुओं का प्रमाण है. आमेन. इस छोटे से शब्द विश्वास को बहुत सी बार आशा के साथ मिलाया जाता है. आमेन. या शब्दाला आशा बरोबर मिळवलं जातं. जबकि आशा और विश्वास में उतना फर्क होता है जितना दिन और रात में होता है. आम्ही त्याला दोघांना एकत्र म्हणजे विश्वास का आशा ठेवलेल्या गोष्टी बदलता भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टी बदलती खात्री. परंतु संदेश या ठिकाणी म्हणतात विश्वास आणि आशा यांच्यामध्ये खूप अंतर आहे. दिवस रात्री प्रमाणे, जसं आता रात्र आहे, काळोख आहे, दिवस कसा आहे त्याच्यातला फरक आहे आणि याच्यातला फरक आहे. हे जसा मला कळतं तसा विश्वास आणि आशा यांच्यामधला फरक आहे आणि तो आम्हाला समजलं पाहिजे. विश्वास तो एक वस्तू पदार्थ है, जबकि आशा तो वह होती है जिस बात के लिए आप उम्मीद लगाए बैठे हुए थे. विश्वास काय आहे, एक वस्तू पदार्थ, एक अशा प्रकारची वस्तू जी तुम्हाला मिळालेली आहे. ज्याप्रमाणे मला ही वस्तू मिळालेली आहे त्याप्रमाणे विश्वास एक वस्तू पदार्थ आहे. आशा काय आहे, आशा तो उम्मीद लगाए बैठे हुए, होईल, मिळेल, करण्यासाठी जात आहे, मिळण्यासाठी जात आहे. अशा प्रकारचा एक आशा फक्त लावतो. आणि सकाळी उदाहरण घेतलं होतं की ज्याप्रमाणे आपण शेतामध्ये काहीतरी बीज लावतो, भात लावतो, परंतु लेट लावल्यामुळं आणि ते आवड कोवळं असल्यामुळे त्याच्यावर रोग पडतो आणि मग तो रोग त्याला पूर्णपणे खाऊन टाकतो त्याला. अशा प्रकारे मग त्याला सुधारण्यासाठी, त्याला अशा प्रकारे पूर्ववत आणण्यासाठी शेतकरी पुष्कळ प्रयत्न करत असतो, उपचार करत असतो, त्या काठीने झोडपत असतो, ते औषध मारत असतो, पाणी बांधून ठेवत असतो, ताकी त्याला माहिती आहे हे सुधारलं पाहिजे, हा रोग भरला पाहिजे आणि त्याच्यातून ते उत्पन्न मिळालं पाहिजे. परंतु जर त्याच्यामध्ये सुधारणा नसेल, त्याच्यामध्ये अशा प्रकारे रोग जास्त असते, किती औषध मारलं, किती काय उपचार केला, किती काय प्रयोग केले, तरी पण जर त्याच्यामध्ये फरक येत नसेल तर मग तो शेतकरी फक्त उमेद लावून राहतो, कदाचित मिळलं तर मिळलं, भरोसा नाही. पण चांगल्या भातामध्ये तो भरोसा करून आहे, ह्याच्यामध्ये तर मला उत्पन्न मिळणार म्हणजे मिळणार. तो पाहूनच म्हणतो या वर्षी 100 भारे मिळणार, या वर्षी 10 मन मिळणार. कारण त्याच्याकडे ते एक वस्तू पदार्थ मिळालेला आहे, त्याला तो विश्वास प्राप्त झालेला आहे. त्याला ते बघूनच म्हणत आहे ह्याच्यामध्ये तेवढं भात आहेच ठेवलेलं. काही जुने शेतकरी जेवढे शिकलेले नव्हते, अंदाजानं बरोबर सांगा त्या शेतामध्ये एवढे भारे पाहिलाच पाहिजे, एवढं धान्य मिळालाच पाहिजे. कारण तो विश्वास त्यांनी प्राप्त केलेला होता. पण आशा काय, उमेद मिळेल का नाही, कदाचित होईल 50-50 मिळेल की नाही, अशा प्रकारचा ती आशा असते.
परंतु विश्वास एक वस्तू पदार्थ आहे आणि यह कोई मन मस्तिष्क में ऊंचा कोई ख्याल नहीं होता है. मन मस्तिष्कामध्ये एक निर्माण झालेला विचार नसतो हा. यह तो एक वस्तु पदार्थ होता है. अब वह वस्तु पदार्थ कोई ऐसी चीज होती है जो आपके पास होती है, जो आपके पास हो सकती है. विश्वास ही अशी काही वस्तू पदार्थ आहे जी तुमच्याजवळ असायला पाहिजे, जी तुमच्याजवळ होऊ शकते, तुमच्याजवळ असेल. एक वस्तू पदार्थ. आता बाबडे एक लक्षात घ्या, बरोबर म्हणतात की मानव शरीर हे 5 चेतनांच्या द्वारे चालवलं जातं किंवा नियंत्रणात ठेवलं जातं. देखना, सुनना, अनुभव, देखना, चखना, सुनना, सुनना. यहाँ लिखा है देखना, देखना, चखना, सुनना और अनुभूती. या 5 चेतनाच्या द्वारे आज आम्हाला हे शरीर निर्धारित ठेवलं. पण विश्वासाच्या जवळ बरोबर म्हणतात की एक 6वी चेतना आहे, उसके पास एक 6ठी चेतना आहे. ज्याप्रमाणे पाहून, ऐकून, चव घेऊन किंवा अशा प्रकारच्या त्या अनुभवातून, स्पर्शातून आपण या गोष्टीबरोबर नियंत्रण ठेवतो किंवा ते अनुभवतो. पण विश्वास याला ह्या 5 गोष्टीची आवश्यकता नाही. हे डोळ्याने पाहत पण नाही, कानाने ऐकत पण नाही, की त्याने अनुभवलं पण नाही, की त्यांनी चाखलं पण नाही, पण तरी पण तो अशा गोष्टी विश्वास ठेवतो ज्या डोळ्याला दिसत नाही. कारण त्यांच्याकडे एक असं ठोस प्रमाण आहे. जसं अब्रामाचं आपण उदाहरण घेऊ शकतो, मोशेचं आपण उदाहरण घेऊ शकतो, की अब्रामाने अशा गोष्टी विश्वास केला ज्या डोळ्याला दिसत पण नव्हत्या. त्या डोळ्याला दिसत पण नव्हत्या. अशा प्रकार. उदाहरणार्थ भावना एक समजून ब्रदर डोलकी वाचवा ना थोडीशी. हा वाचवा, एखादी धून वाचवा गाण्याची. तुम्ही पाहिलं का? पाहिलं का? पण ते मागच्या पण विश्वास करतात की काहीतरी आम्ही संगीत ऐकलं, आम्ही संगीत ऐकलं, आम्ही पाहिलं नाही, आम्हाला दिसलं नाही. आता इथे ऑर्गन असतात किंवा मोबाईलवर एखादं गाणं लावलं असतं तर आपण समजतं, आपल्याला दिसलं नाही पण आपण ते ऐकलं. आणि तुम्ही जरी पाहिलं नाही तरी पण तुम्ही विश्वासाने काय म्हणता, नाही एक गीत, एक संगीत, आम्ही एक धून ऐकली, आम्ही अशा प्रकारे एक धून ऐकली, एक संगीत आम्ही ऐकलं आणि ते वाजत होतं आणि आम्ही ते ऐकलं. आम्हाला दिसलं नाही, डोळ्याला दिसलं नाही. ते संगीत दिसलं का आपल्याला? ते नाही दिसलं डोळ्याला संगीत आपल्याला, पण आपण ते पाहिलं, आपण ते ऐकलं आणि आम्ही विश्वास केला की हो त्या ब्रदरने ढोलकीवर काहीतरी धून वाजवली, एका गाण्याचं टोन वाजवली. आम्ही ते अशा प्रकारे विश्वास केला. हालेलुया. जे आम्ही पाहिलं नाही परंतु आम्हाला अनुभव आला, आम्हाला अशा प्रकारे अनुभव आला. आता ह्याला तुम्ही पाहता बरोबर, याने शर्ट कुठला भरलेला आहे? आता एकच कलर सांगा त्याच्यामध्ये आहे, गुलाब. पॅन्ट कुठली भरलेली आहे? ब्लॅक. कशावर तुम्ही सांगता याने गुलाबी भरलेले आहे? तुम्ही पाहता, तुमची दृष्टी चेतना तुम्हाला या गोष्टीची गॅरंटी खात्री देते. जर तुम्हाला कलरची ओळख आहे तर तुम्ही म्हणता यांनी गुलाबी शर्ट आणि काळी पॅन्ट घातली. पण आता मी पास्टर आहे, अरुण पास्टर आहे, तिथे संजय पास्टर आहे, आम्ही सांगतो आता तुम्ही आमचं ऐकायचं, यांनी सफेद शर्ट घातलेला आहे, याने सफेद शर्ट घातलेला. तुम्ही विश्वास करणार का? विश्वास करणार नाही करणार. अरे तुम्ही पास्टर आहे, मी सांगतो ना सफेद घातलेला आहे, विश्वास करणार तुम्ही? सांगा ना काय.
नाही करणार का? आपली चेतना नाही सांगत. आपली चेतना नाही सांगत, आपली दृष्टी नाही सांगत. माझी दृष्टी सांगते आणि गुलाबीच घातलेला आहे, काळीच पॅन्ट घातले मी करतो नाही, सफेद शर्ट आणि लाल पॅन्ट घातलेली आहे. तुम्ही म्हणता नाही, आमची दृष्टी चेतना आम्हाला सांगते की याने गुलाबी आणि काळी पॅन्ट. संत कोण म्हणतो का एवढ्या लवकर तुम्ही अन्य सुवार्तेकडे कसं बोलता? विश्वास ठेवला तेव्हा तुम्ही काय बोलता? तुम्ही कुठल्या गोष्टीवर विश्वास केला? आणि आता कोणी पण येतो ना, तो म्हणतो अरे यांनी सफेद, हा संदेश खोटा आहे, वचन खोट आहे, आणि कधी तो येणार आणि तुम्ही फिरता, तुम्ही त्यांच्या मागे लागता. मग कुठला विश्वास तुम्ही मिळाला होता? तुमच्या डोळ्यांच्या विश्वासानं तुम्ही म्हणता हा गुलाबीच आहे. मी सांगितलं, नोहा पास्टर सांगितलं, सजय पास्टर सांगितलं, तरी तुम्ही मानत नाही. तुम्ही सांगता अरे आम्ही तुमचे सेवक आहे, आम्ही सांगतो तसंच खरं आहे, तसंच माना, तरी तुम्ही मानत नाही. कारण तुमची दृष्टी चेतना तुम्हाला त्याला परमिशन देत नाही. ते म्हणतात नाही याने गुलाबीच घातलेला आहे. माझे डोळे सांगतात त्याने ते घातलेलं. बाबळेनं ज्या सुवार्ता आम्हाला मिळाली, जे सत्य आम्हाला मिळालं, त्याच्यापासून सैतान कसा तुम्हाला वागवू शकतो, कसा तुम्हाला चुकीच्या मार्गात नेऊ शकतो, कसं तुम्हाला चुकीचं संभाषण देऊ शकतो, आणि तुम्ही त्याचा विश्वास करता, तुम्ही त्याचा भरोसा करता. बल्कि तुमच्या शारीरिक दृष्टीने तुम्ही याला प्रमाणित करता का नाही, हा गुलाबी शर्ट आहे. मग आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही सुवार्ता किती सत्याने आमेन. पण मग आमचा विश्वास कुठे आहे? मग आता तुम्ही म्हणता आम्ही याला पाहिलेलं आहे म्हणून तुमचे डोळे कधी धोका खाणार नाही. पण मग ह्याच्यामध्ये काय धोका खातात? कारण आम्ही तो अनुभवातून आमच्याकडे ती वस्तू, विश्वास वस्तू पदार्थ नसल्यामुळं आम्ही धोका खातो. होईल की नाही, मिळेल की नाही, अरे कसं आरोग्य मिळणार, अरे कशी गोष्टी मिळणार, कसं ते मिळणार. पण इथे तुम्ही धोका खाता खा नाही खा, इथे का नाही धोका खा? मग इथे का धोका खाता होता, मी इथे का धोका खाता होता? कारण कुठेतरी तो विश्वास आम्हाला मिळालेला आहे. कुठेतरी सावी चेतना आमच्यामध्ये अजून प्रकट झालेली नाही, त्याच्याद्वारे प्रमाणित झालं नाही की हे वचन सत्याने आमेन. जर बाबाची सावी चेतना आमच्यामध्ये जागृत झाली असती ना, तर त्याच्या वचनावर आपण असा विश्वास केला असता की त्याला बसलेल्या माराला मी निरोगी झाले. हृदयपानामध्ये तुम्हाला लाईफ मध्ये येण्याची प्रार्थना करायची, कारण तुम्हाला ती वस्तू मिळालेली आहे, तुम्हाला तो विश्वास चेतना मिळालेली आहे, तो की सावी चेतना तुम्हाला मिळालेली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आमेन. आमच्या जवळ ती एक वस्तू मिळालेली आहे, आणि ती वस्तू असल्या कारणात आपण ठामपणे म्हणतो की नाही हे वचन माझ्यासाठी, हा आशीर्वाद माझ्यासाठी, ही चंगाई माझ्यासाठी, हा उद्धार माझ्यासाठी, हे माझ्यासाठी आहे. आपण त्याच्यावर तर्कवितर्क करणार, आपण त्याच्यावर अशा प्रकारचं मत सिद्धांत मांडणार. अजून एक उदाहरण करतो. जर मी 2 दिवसापासून भुकेचा आहे आणि मला खायला काय मिळत नाही, भुकेनं मी व्याकुळ झालेला आहे, 2 दिवसापासून मला काहीच नाही मिळालं, मी बसलेला आहे, काय माझ्याकडे खायला काही नाही, 2 दिवस झाले. आणि मग त्याच गडीला नवा पद्धतीकडनं जात आहे आणि त्याने मला पाहिलं, हा भाऊ तो भुकेला व्याकुळ झालेला आहे, याला खायला काय ते दिलं नाही. पण आसपास काहीच नाही, आसपास काहीच नाही. मग त्यांनी काय केलं, त्याने आपलं पॉकेट काढलं, आणि पॉकेट काढल्यानंतर त्याने 20 रुपये काढले, आणि 20 रुपये त्याने माझ्या हातामध्ये दिले. इथे तर दुकान वगैरे काहीच नाही, परंतु एक काम करा, हे 20 रुपये घ्या आणि तुम्ही काहीतरी. सो मला 2 दिवसापासून असं भुकेने व्याकुळ आहे, अशा प्रकारचा दुःखा कष्टामध्ये पोटात मध्ये कळ मारत आहे. परंतु हे 20 रुपये माझ्या हातात मिळाल्यानंतर बाबडीनो मला असा आनंद होत आहे, अशा प्रकारचा आनंद माझ्या जीवनात निर्माण झालेला आहे. कारण या 20 रुपयानं आता मी 2 वडापाव खाऊ शकतो. आता मी 2 वडापावची किंमत माझ्या हातामध्ये आहे. आता हे पैसे तर मी खाऊ शकत नाही, वडापाव तर इथे मिळत नाही, पण माझ्याकडे काय आहे, त्या वडापावची किंमत आहे.
आशा नाही, आशा तर ती होईल की नाही होईल, पण त्या वडापाव विकत घेण्याची किंमत आहे माझ्याकडे. तो वडापाव आता मी विकत घेऊ शकतो तेवढी किंमत माझ्याकडे आहे. आणि ती किंमत माझ्याकडे असल्या कारणाने मी आता बसणार नाही, मी आता स्वस्थ राहणार आहे, मी आता उभा राहिलेला आहे. माझे हात हालायला लागलेले आहेत, माझे पाय हालायला लागलेले आहेत, मला सामर्थ्य मिळाले, मला एक अशा प्रकारचा अधिकार मिळालेला आहे का ते 2 वडापाव मी आता विकत घेऊ शकतो, कारण माझ्याकडे 20 रुपये मिळालेले आहे. मी आता आनंदी झालेलो आहे. अजून भूक तशीच आहे, खायला काहीच नाही, पैसे खाऊ शकत नाही, पण हे मिळाल्यामुळे मला आनंद झालेला आहे. हा विश्वास आहे. हा काय आहे? आता ह्याच्यानं मी 2 वडापाव विकत घेऊ शकतो. ह्याच्यानं मी 2 वडापाव विकत घेऊ शकतो. आता मी ते खाऊ शकतो. आता अशा प्रकारे माझ्या जवळ ते आहे. अभी मेरे पास उस 2 वडापाव खरीदने की हैसियत है. पहले नहीं थी, लेकिन अभी है. आणि मग मी काय करणार? आता इकडे वडापाव नाही मिळत, मला पालघर स्टेशनला जावं लागतं. 2 दिवसाचा भुकेच आहे. इथं बसून राहणार का? मग काय करणार? मी जाणार तो ब्रिज चढणार. 2 दिवसाचा भुकेला ब्रिज काय चढणार? त्या रेल्वे पण पार करणार, त्या नदीमधून जाणार, त्या ब्रिज मधून जाणार, त्या कटेली साडीमधून जाणार. तिकडे आहे ब्रिजच्या खाली कटेली साडी, त्या कटेली साडीमधून पण जाणार. मी परवा करणार नाही. ते आता मिळत नाही, उद्या मिळत नाही, परवा मिळत, पण मी मार्गक्रमण प्रसन्न आहे, आनंद आहे, कारण वडापाव मला दिला आहे. वडापावची किंमत माझ्याजवळ आहे. आणि मग वडापावच्या दुकानात गेल्यानंतर मी काय करणार? काय करणार? मी असा गपचूप बोलणार, शांतपणे उभा राहणार. मी तिथे जाणार, त्याच्या काउंटरवर असा उभा राहणार. माझे कपडे माखलेले आहेत, कपडे फाटलेले आहेत, अशा प्रकारचा. अंगाला वास येत आहे, 2 दिवस आंघोळ नाही, खाली तर आंघोळ कुठून करणार? पण मी उभा राहणार आणि त्याला ऑर्डर करणार. ते वड्याला हात लावणार. हे गरम आहे, हैसियत आहे. तर माझ्याकडे नसतं तर ते फक्त त्यांच्याकडे पाहून इतकंच असं असतात ना, येतात ठेवतात, काहीच नाही मिळत. मग त्याच्यावर अवलंबून असतो. त्याची जर झालं मला देईल बघतच राहतो. पण आहे तो त्याला माहित नाही. 20 रुपये फुकट नाही तुझं मागे. तो अभिमानानं सांगणार, आदरानं, हक्कानं सांगणार, हे 2 वडापाव आणतात. चटणी पण पाहिजे, चटणी पण पाहिजे, चटणी पण पाहिजे. चटणी पण पाहिजे. हैसियत आहे, अधिकार आहे. आपण किराणा दुकानला जातो ना, किराणा घ्यायला, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर जर आपण किराणा सामान घेतो, किराणा सामान घेतल्यानंतर आपल्याकडे पैसे असतात, दुकानदार थांबरे थांबरे थांबरे, ते लवकर पाहिजे, मला काय लवकर ते पाहिजे असतात. तू देत नाही का? मी दुसऱ्या दुकानात जातो. पण ज्याला उधार घ्यायचं आहे पहिले गिरायक करतो, तुला उधार दे. तो काय करतो? कोपऱ्यात आहे, बघतो कधी होणार कधी. पण ज्याच्याकडे आहे तो तू देतो का नाही, तर दुसऱ्या दुकानात जाऊ. हा विश्वास आहे. आरोग्य आमचा, उद्धार आमचा आहे, कारण आमचा आहे, सगळं आमचं आहे. त्याने मोल दिलेला आहे आमच्या हातामध्ये. सांगितलं पाहिजे त्याला, हे माझं आहे, तुला दिलंच पाहिजे. हा विश्वास एक वस्तू आहे. हे जर माझ्या हातात नसतं तर कशा त्या वडापावच्या दुकानात गेलं असतं. त्याला माहिती आहे, मी गेलो तरी हाकलून लावणार आहे. पण आता माझ्याकडे आहे. मी कसं आहे काय, त्याचे माझे कपडे महत्वाचे नाही मिळत, माझं शिक्षण महत्वाचं नाही मिळत, माझं ॲटिट्यूड महत्वाचं नाही मिळत, माझी हैसियत आता आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती करतो, देवाच्या नावाला धन्यवाद देतो. विश्वास में आपकी चंगाई खरीदने की सामर्थ्य है. आमीन. आपके विश्वास में चंगाई खरीदने की सामर्थ्य है आपके. अभी मेरे पास उस वड़ापाव को खरीदने की हैसियत है, क्योंकि मेरे पास सिर्फ 20 रुपया.
आणि म्हणून महाबळी विश्वास एक अशा प्रकारचा एक वस्तू आहे, एक पदार्थ आहे जो आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त करायचा है। जब सचमुच में विश्वास दिल को छू जाता है तो फिर ऐसा जरूरी नहीं होता है कि तुरंत ही अक्षर कर्म हो जाए। जब विश्वास मिळतो ना की जरुरी नाही का आता तिथेच मला वडापाव मिळाला पाहिजे, तो मिळण्यासाठी अजून 1 तास आहे, त्या तिकडे दुकानात जाईल तेव्हा मला विश्वास मिळतो तेव्हा लगेच झालं पाहिजे, आरोग्य लगेच झालं पाहिजे, हे लगेच झालं पाहिजे, याच्याने काही आवश्यकता नाही मिळत बाबा। तो आज उद्या होणार पर विश्वास ही गोष्ट पकडून ठेवतो, ठाणे रहता है, उसमें बने रहता है आणि त्याच्यामध्ये विश्वासाने तो चालत राहतो। त्याला किती मार्गक्रमण करावे लागेल, जडण चढावी लागेल, त्या काट्याच्या झाडातून जावं लागेल, ते लगेच मिळेल असे नाही, पण हैसियत आहे, तो प्राप्त करणार म्हणजे करणारच। हालेलुया, आमेन। प्रेज द लॉर्ड। आमतौर से बहुत से लोग इसे ग्रहण करने से डरते हैं क्योंकि उनके पास ये बात नहीं होती है। आमतौर से बहुत से लोग हमें देखने को मिलता है कि बहुत से लोग इसे ग्रहण करने से डरते हैं, और आमतौर से ऐसा होता है कि जिन लोगों के पास विश्वास होता है उनके पास अनुभव से पाया हुआ विश्वास होता है। पुष्कळ लोक पकडण्यासाठी चुकतात, घाबरतात, काय होणार, कसं होणार, पण ज्यांना मिळतो त्यांच्याकडे एक अनुभव असतो, एक तजुर्बा असतो, एक अशा प्रकारचा तजुर्बा, एक अशा प्रकारचा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये असतो। त्याप्रमाणे साक्ष देतात की जर एखाद्या मंडळीमध्ये एखादी बैसाख्यावर एक उड्या घेऊन आलेली स्त्री जर असेल बसेल, तिच्या मनामध्ये विश्वास असेल का देवाच्या वचनाच्या बळ त्यांनी मला आरोग्य दिलेलं आहे, तर बदल म्हणतो का ती तिथेच उड्या ठेवून चालते, पण ती म्हणेल मी जशी आली तशी जाणार, तिच्यासाठी हिलिंग नाही। आमच्या बाबतीत पण तसंच आहे। आज पुष्कळ लोक प्रार्थनेमध्ये येऊन ते 38 वर्षाचा जो पक्षघात होता ना, 38 वर्षापासून होता पडलेला, आरोग्य मिळत नाही, 38 वर्षापासून तिथे पडलेला होता। आज पुष्कळ लोक आहेत, जुने लोक आहेत, येत आहेत प्रार्थनेत बसत, आरोग्य नाही म्हणत, कुठेतरी ते विश्वासामध्ये उभा राहण्यासाठी तो म्हणतो अरे माझा कोणीतरी असता तुम्हाला नेऊन ठेवलं असतं, कोणीतरी माझ्यासाठी प्रार्थना केली असती, कोणीतरी मला मदत केली असती, अरे कशाला कोणी मदत तू करायला पाहिजे, कारण वैयक्तिक विश्वास वैयक्तिक आहे, आम्ही प्रत्यक्ष आम्हाला करायला पाहिजे, आम्ही दुसऱ्याच्या अपेक्षा बाळगतो, पास्टरांच्या अपेक्षा, पास्टर हात ठेवतील तर बरं होईल, पास्टर माझ्या डोक्यावर हात ठेवतो, मग त्या रक्तशास्त्रीच्या वेळेत तो येशूचा आम्हाला पडतो, कशाला हात ठेवायला, पण बरे ते नाही झाले, बरेही झाली, मनात विश्वास होता, तिच्या कपड्याच्या गोड्या जरी स्पर्श केला तरी पण मी बरं, खरं तिला ती वस्तू मिळाली होती, तुला तो विश्वास प्राप्त झाला होता आणि तो तिने तिच्या जीवनामध्ये ग्रहण केलं होतं। हा पण येशू ख्रिस्त तेरानुसार आज काल बरं सांगतात, आज पण तेच सामर्थ्य आहे, आज पण तेच त्याचं कार्य आहे बाबा, पण कुठेतरी आमच्या जीवनामध्ये खूप देवाचं एक 10-15 मिनिटं चालेल, तिच्या जीवनामध्ये तो विश्वास प्राप्त केला होता। पुष्कळ लोक म्हणत होते आणि त्याच्या अंगावर पडत होते, त्या शिष्याने नाही सांगितलं प्रभू काय किती लोक तुझ्या अंगावर पडतात, कशाला अंगावर पडत होते, तर त्याने आपल्या डोक्याला हात ठेवावा, आमच्यासाठी प्रार्थना करावी आणि असं बोलावं का तू बरा झालेला आहे, ह्याची ते वाट पाहत होते, पण हिचं तर काहीच नव्हतं। ही तर रक्तस्रावाची अशुद्ध समजणारी स्त्री, ही समजत होती का त्यांच्यामध्ये जाणं म्हणजे किती गुन्ह्यात मी ठरत आहे, पण तिच्या मनात विश्वास होता, प्राप्त झालेला विश्वास होता, त्याच्या डोक्याला स्पर्श केला तरी पण मी करेन, आणि ती अशा प्रकारचे बरीच झाली बाबरे। आमेन, आमेन, प्रेज द लॉर्ड। मी देवाची स्तुती करतो, देवाच्या नावाला धन्यवाद करतो, कारण ज्या वेळेला आपण आपल्या कर्तव्यावर उभं राहतो ना, तेव्हा देव त्याच्या कर्तव्यावर, आमेन, कारण संदेश का म्हणत आहे हमारा कर्तव्य तो खड़ा होना है और परमेश्वर का कर्तव्य है हमारा समर्थन करना। आमेन। जब हम खड़ा होते तो परमेश्वर समर्थन करता, देव त्याचं समर्थन करत आहे। आप अपना भाग अदा करें, आप अपना भाग अदा करें और आप मालूम करें कि परमेश्वर अपना भाग पूरा करता है या नहीं। आमेन, आमेन। आम्ही आमचा भाग अदा केला पाहिजे, आमचं काय कर्तव्य, आमचा काय भाग आहे तो आम्ही अदा केला पाहिजे, तो त्याचा भाग अदा करायला नाही। मला की 3 मध्ये काय म्हटलं, 4 मध्ये येऊन तर पहा, 3
तुम्ही पहा, करून तर पहा, उभं राहून तर पहा, या वचनासाठी तुम्ही स्टँड घेऊन तर पहा, तो त्याचा भाग अदा करेल की नाही. हालेलुया. Praise the Lord. आणि म्हणून विश्वास हा एक वस्तू, हा एक अनुभव आहे, तजुर्बा आहे. ज्याप्रमाणे पलिष्टी आणि इस्रायल यांचं युद्ध होण्यासाठी जात असताना पलिष्टी उठले आणि डोंगराच्या एका खोऱ्यामध्ये आले आणि त्या खोऱ्यामध्ये पलिष्टी एका बाजूला उभे राहिले. इस्रायलाला कळलं की आता हे लोक आपल्याशी लढायला आले, हे पण एखाद्या खोऱ्याच्या दुसऱ्या बाजूला उभे राहिले. दोन्ही सेना आमने सामने मध्ये जरा आहे आणि अशा उभ्या असताना त्यांच्यामधला गोलियत नावाचा एक वाघ, हाताची बोट 14 इंच, त्याच्या भाल्याची पुरी अशी लांब लचक आणि 6-7 फूट उंच, दानव समजणारा मनुष्य. आणि सैतान सर्वदा अभिमानानं शेती मारत असतो, चॅलेंज करत असतो. आणि तो आला, उभा राहिला आणि त्याने म्हटलं, अरे इस्रायल लोकांना ऐका, कशाला सगळ्या लोकांनी मरायचं आहे? हे काम करूया, मी आमच्या पक्षामध्ये मी लढतो, तुमच्या पक्षातला कोणी असेल त्याला पाठवा. जर त्याने मला मारलं तर आमचे लोक तुमचे दास होतील, आणि जर मी तुम्हाला मारलं तुमच्यातल्या तर तुम्ही आमचे दास व्हा. कशाला सगळ्यांनी लढायचं? आणि ज्यावेळेला गोलियाताचं ते चेतावणी, गोलियाताचं ते सगळ्या प्रकारचं शरीर आणि तो योद्धा पाहिल्यानंतर बायबल म्हणतं सगळ्यांचं अवसान कळालं, सगळ्यांचं अवसान कळालं. त्याचं भाषण ऐकूनच सगळेजण पुढे लटपटायला लागले आणि तंबूमध्ये आले, विचार करत आहे कोण लढे. सगळ्यांची कुजबूज सुरू झाली. अरे एवढा मोठा तो गोलियत, त्याला कॅन्सर झाला, कोण लढे, कोण प्रार्थना करेल, कसा बरा होईल, कसा हरेल तो. कॅन्सर तुम्हाला या ठिकाणी थोडस आताच्या आपण त्याला थोडं लावत, कोण लढे, कसं काय लढे, कोण प्रार्थना करेल. आणि मग अशी चर्चा चालू झाली. हा दुसऱ्या दिवशी उठायचा, त्या टेकडीवर यायचा, उभा राहायचा. आणि इस्रायल लोकांना आहे का हिंमत तुमच्यामध्ये? आज सांगता तुम्ही जिवंत देवाची सेना आहे, जिवंत देव आमचा आहे, अशी आम्ही प्रार्थना करतो, अशा लोक आजारी बरे होतात, कोण आहे तुमच्या या पुढे? सैतानाला सर्वदा अशा प्रकारे चॅलेंज करणं, देवाच्या लोकांची देवाच्या अशा प्रकारे चेष्टा मस्करी करणं, नाही का येशूच्या मार्गाचा प्रार्थना, कोणी तुला मार्ग सांग, अरे तू त्यातून खाली उतरून दाखव ना, मग आम्ही विश्वास करतो ना. अरे यांना बरं कर ना, हे कबरेतून उठव ना, मग आम्ही विश्वास करतो ना. सैतान सर्वदा अशा प्रकारचा शेती बघा म्हणजे चॅलेंज हा उठून यायचं, म्हणायचा तिथे कोण आहे, अशा प्रकारचा कोण आहे, संदेश म्हणतो की त्या गोलियत बरोबर लढण्यासाठी त्यांच्यामध्ये एक व्यक्ती होता, त्याच्यासारखा त्यांचा राजा शोध. कारण त्यांनी राजा म्हणून कसा निवडला होता? उंच मनुष्य, पाड मनुष्य. इस्रायलामध्ये तो सगळ्यात लोक त्याच्या खांद्याशीच यायचे, असा उंच म्हणून त्यांनी पाहिला, हा राजासारखा शोधतो. दादा मॅडमने काय सांगितलं ते तुम्हाला वाचून खूप सुंदर दिलेलं आहे आणि खूप बरं पण वाटतं वाचायला. सोनाच्या विषयी ते म्हणत आहे, थोडस बरं वाटेल. यदि इजराइल की संपूर्ण कौम में शारीरिक तौर पर उस दानव से लड़ने के लिए कोई पूरी तौर से सक्षम था तो वह शाऊल था. कौन था? शाऊल. वो इतना ऊंचा था कि इस्राएल की संपूर्ण सेना उसके कंधे से नीचे आती थी और वह श्रेष्ठ ट्रेनिंग पाया हुआ था. कसा होता तो? प्रशिक्षित. वह समस्त युद्ध कला का ज्ञाता था. सगळी युद्ध कला त्याला माहित होती. उसे मालूम था कि भाला कैसे चलाया और संभाला जाता है.
उसे पता था कि ढाल की सहायता से बेरी के वार से कैसे बचा जाता है। ना केवल ये अपितु वह लोगों को प्रशिक्षण देने वाला था। वह सारे देश भर में सर्वाधिक लंबा तगड़ा इंसान था। वह देश भर में सर्वश्रेष्ठ प्रशिक्षण प्राप्त व्यक्ती था। कसं होता? देशामध्ये 1 नंबरचा प्रशिक्षण लोकांना तो शिकवत होता। भाला चालवण्यामध्ये, ढाल पकडण्यामध्ये, वार झेलण्यामध्ये चांगल्या प्रकारचा प्रशिक्षण। मगर वही सारे देश भर में सर्वाधिक डरपोक कायर इंसान मिलता है। म्हणतात तो त्याच्याबरोबर लढण्यासाठी त्याच्यात थोडीसा होता, पण हात थोडीसा असून पण लढण्यासाठी डरपोक कायर होता। और बिल्कुल ठीक इसी प्रकार से आज भी है। इसके लिए शिक्षा पाने और ट्रेनिंग हासिल करने की कोई आवश्यकता नहीं है। आणि म्हणून देवाचं सामर्थ्य आणि विश्वासाने चालण्यासाठी या शिक्षण, थिओलॉजी, बायबल कॉलेज या गोष्टीची आवश्यकता नाही मिळत। त्याच्यासाठी अनुभवाची आवश्यकता आहे, तजुर्ब्याची आवश्यकता आहे, त्या विश्वासाची आवश्यकता आहे का ज्याच्याद्वारे आम्हाला ते प्राप्त करता येईल। ह्याच्याकडे सगळं शिक्षण होतं, सगळं होतं, पण सगळं डरपोक हा होता, हात लपून बसला। तो म्हणतो कोण आहे तू रे? खूप समोर गेला। एक वेळ ब्रदर मॅडम त्या फुटबॉलच्या मैदानामध्ये गेले, तिथे बोर्ड लिहिलेलं होतं अमेरिकन मॉडेल। नाही नाही, ते असा बोर्ड लिहिलेला होता की लढण्यासाठी कुत्र्याचा आकार मायने नाही, कुत्रा किती मजबूत आहे, किती मोठा आहे या मायने नाही। लढाई युद्ध लड़ण्यासाठी कुत्र्याचा आकार मायने नहीं, त्याची ताकद बल नाही। लड़ने के लिए उसके अंदर जो मादा होता है वो महत्वपूर्ण है। त्याच्यामध्ये जी रग बघा, कुत्रे 4-5 कुत्रे आहेत मोठमोठे, पण एवढा साखर अशा करून राहतो ना, पाहिले का तुम्ही? दात करून राहतो ना, लांबच का त्याच्याजवळ जात नाही, बरोबर का? हिम्मत 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 पाहिजे, हिम्मत, रग, एक माता, हिंदीमध्ये माता बोललेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ती हिम्मत, तो अशा प्रकारचा एक रग लागते माता। हा, असा तो ताकद असो, शिक्षण असो तर फायदा नाही। तो खूप मोठमोठा प्रचार करतो, हे करतो, ते करतो, तो फायदा नाही। लढण्याची ताकद किती आहे, समोर काय गोष्ट, काय परिस्थिती, त्याच्या समोर कसा उभा राहतो, कसा लढतो, ते महत्वाचं। नाहीतर हा पुष्कळ मोठा आहे ना, तो तंबूत जाऊन बसला। लढायला सैनिक काय म्हणतो, कोण आहे का आपल्यात बघा लढायला, तर ते पण म्हणतात तू लढायला त्याच्याबरोबर योग्य होता, पण तो तर तिकडे जाऊन बसला। मग अशा प्रकारचे प्रदर्शन म्हणतात का लढण्यासाठी कुत्र्याचा आकार महत्वाचा नाही, मला त्याच्यामध्ये लढण्याची जी रग असते, जो माता असतो, तो फार महत्वाचा असतो, तो जोश पाहिजे। मग अशा प्रकारे दिवसामागून दिवस जात होते। मग एक दिवस ईशाने आपल्या मुलाला म्हटलं, जो मुला होता काही कामाचं ना, अशा प्रकारे त्याला म्हटलं, झाले तुझे भाऊ लोक गेलेच लढाईला, जा बघून काय चाललंय, कुठपर्यंत चाललंय, काय आहे। आणि मग हा लढचा मुलगा बरोबर त्याला लढ म्हटलेला आहे। लढ म्हणजे असा नादान 16 वर्षाचा, लाली तोंडावर झळकत आले, मेंढ्यांचं कातडं पांघरलेला, हातात गोंगण पट्टा घेऊन, एक तरुण पोरगा कसा 50-16 वर्ष, एवढी समज फिरवत आला फक्त। आणि तोच वेळ होता जेव्हा गोलियत निघाला, ती ओरडत आहे, कोण आहे तुमच्यामध्ये माझ्याशी लढण्यासाठी, आहे का कोणामध्ये हिम्मत आहे एव्हा माझ्याशी लढावं। आणि ह्याने ऐकलं, हा छोटासा मुलगा 16 वर्षाचा, आता त्या मिसरट पण फुटलेलं नाही नीट, अशा प्रकारे लाली झाला का लाडचा मुलगा ऐकल्या बरोबर म्हणतो, अरे कोण हा बेसुंती, जिवंत देवाच्या सेनेला ललकारावं, त्याचे जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लेखावं, हा सर्वात उंच राजा तंबू मध्ये। पण हा मुलगा म्हणतो, कोण आहे हटणार, त्याने जिवंत सेनेला, देवाच्या सेनेला तुच्छ लेखावं। पहा, आकार मोठा नाही, पण आतमध्ये काहीतरी आहे,
जे त्याला उभं राहायला किंमत देते. अरे हा, आणि यांनी आपल्या लोकांना तुच्छ देखावं. तुमच्यामध्ये कोण आहे का नाही तर मी जातो. भाऊ म्हणतात अरे कशाला तू चेष्टा करतो, मस्करी करतो, तू इकडे भाकरी द्यायला मजाक करायला आला अशा परमिशन घ्यावी. हा परमिशन घ्यावी. त्यांना तेच पाहिजे होतं दुसऱ्या लोकांना, की कोणीतरी त्याचा सामना करावा. अरे म्हणून त्याने जशी तशी राजाला सांगितली एक आलेला आहे, म्हणजे मी माझा नंबर लागणार, नंतर राजा मला सांगेल तू जा. मास्टर सांगेल अरे तू प्रार्थना करून, पण हा तयार आहे ना, पण याला पाठवा. मला नेलं राजाच्या समोर. राजा म्हणत आहे अरे राजाचा विश्वास नसेल बसेल, राजाचा खरंच लढशील. आणि तू एवढासा लहान मुलगा लढशील का त्याच्या बरोबर? व्यक्ती, हा महाराज मी लढेन. एवढा कॉन्फिडन्स नाही. माहित आहे का तो कोण आहे? माहित नाही. एक वेळेस माझी मेंढरे घेऊन जंगलामध्ये होतो तेव्हा तो सिंहाने माझे एक मेंढरू पकडला. जेव्हा कळलं माझी ह्याच गोफण घेतले, त्या सिंहाला मारला. मेंढरू सोडवता सिंह परत उलटा फाडून टाकलं. एक वेळ तसंच झालं, त्या अस्वलाने अशा प्रकारे माझे मेंढरू पकडलं, त्याला पण मी त्याच गोफणे मारून टाकलं. हा त्यांच्यापैकी किती असेल. देव जर त्याला माझ्या हातात देतो ते ह्याला नाही देणार. सिंह आणि काय ते अस्वला सारखाच असेल ना, तो किती ताकद असेल ते. बरोबर म्हणतात त्या सिंहाच्या जबड्यामध्ये 10 टनाची पावर असते. आपल्याला 50 किलोची सिमेंट करून तर हे जबड किती टनाचं? 10 टनाची पावर त्याच्यात. आपल्या सिमेंटची गुण उचलायला किती माणूस लागतात? हा एक अनुभव होता, एक तजुर्बा होता, एक त्यांनी देवाला पारखले होतं, देवाला तपासलेलं होतं, देवाचा अनुभव घेतला होता. पण या राज्याचं शिक्षण होतं, थिओलॉजी होती, प्रशिक्षण होतं, पण देवाची पारख नव्हती, देवाचा अनुभव नव्हता. पण याच्याकडे अनुभव होता, देवाला पारखलेलं होतं, देवाचा अनुभव होता त्याच्या जीवनामध्ये. आणि म्हणतो एका वेळेला असं ह्याला केलं त्याला केलं, हा पण मोठा आहे त्याच्यापेक्षा, आपण असाच असेल. देव त्याला माझ्या ताब्यात आहे. म्हटलं अरे मला तू सांगतोस ते ठीक आहे, पण तो लहानपणापासून योद्धा आहे, लहानपणापासून लढाकू आहे, प्रशिक्षित आहे. हाला त्याचा पाहिला का किती मोठा आहे, त्याची उंची पाहिली का कशी आहे. तू त्याच्यासमोर उंदराप्रमाणे दिसशील. कसा तो माणूस आहे नाही का. तो म्हणत आहे तुमचा मी का कुत्रा आहे का काठी घेऊन मला आपल्याला आला. काय करणार? एक काम कर, हे माझं चिलखत घा, हे माझं टोप घा, हे माझी ढाल घे, हे माझी तलवार घे, हे माझे बूट घे. आणि त्यांनी घातलं तर दाविदाचे ते चिलखत गजबडामध्ये कानापर्यंत येत होतं, डोळे पण झाकले त्याचे. चिलखतानं त्याचं एवढं वजन झालं का त्याला चालवत नाही. तो म्हणतो हे तुझं राहू दे तुझ्या जवळ, मला ह्याच्यातून काही चालता येत नाही, मला दिसतच नाही, तर तो मला मी कसा पाहणार त्याला, हे तर माझ्या कानापर्यंत उतरलेला. हे तुझी थिओलॉजी, हे तुझं शिक्षण, हे तुझं सिद्धांत, हे तुझे विचार, हे सगळं काही बाजूला ठेव. मला ज्या देवाने ज्या गोष्टीत मला तयार केलेलं आहे, गोफण माझ्या हातामध्ये. गोफण काही सांभाळायची गोफण नाही. हा म्हणतो मला ते नाही सरणार, मला ह्या गोष्टी माझ्या अंगावर नको पाहिजे, मला ह्या गोष्टी नाही पाहिजे. माझं जे देवापासून मला जे ओरिजिनल नैसर्गिक मिळालेलं आहे, ज्याच्याद्वारे मी लढण्यासाठी तयार असतो, ते मला फक्त. आणि मग तो गोफण घेऊन गेला. हालेलुया. भावने पहा, देवाचा एक खरा विश्वास नारा मानवी विचार, सिद्धांत, थिओलॉजी अशा गोष्टीमध्ये कधी चालणार नाही, त्याला चालवणारच नाही. त्याचं ओझच एवढं होतं की तो म्हणतो दावीद म्हणतो मला चालवतच नाही. हे बाजूलाच केलं त्याने. आणि जे देवापासून मिळालं होतं, जे ओरिजिनल होतं, ते फक्त त्याने घेतलं. आपल्या मेंढराचं कातडं अंगावर घातलेलं, कुठलाच संरक्षण, चिलखत नाही, कुठलंच काहीच नाही. कारण त्याच्यामध्ये तो विश्वास होता, त्याच्यामध्ये तो मिळालेला देवाचा अनुभव होता. आणि मग बाबनो दाऊद कोई थियोलॉजी नहीं जानता था, मगर वह तो खुदा को जानता था. उसके पास एक अनुभव था.
तो तुला केवळ जे शिक्षण ज्ञान काही जाणत नव्हता, फक्त जाणत होता देवावरचा विश्वास. देवाला अनुभव होतो, देवाला त्यांनी पारखलेलं होतं. हालेलुया. वो एक ऐसे शख्स से वार्तालाप कर रहा था जो युद्ध कला की थियोलॉजी से भरा हुआ था, परंतु उसने परमेश्वर को कभी परख कर नहीं देखा था. ठीक उसी प्रकार से ये आज है. इसके लिए पढ़ाई लिखाई या शिक्षा की कोई आवश्यकता नहीं. जो त्याच्याशी बोलत होता शोलाशी त्याची थियोलॉजी शिक्षण सगळं काय मिळवलं होतं, पण देवाला पारखलेलं, देवाचा अनुभव नव्हता, देवाचा तजुर्बा नव्हता त्याच्यामध्ये. आणि ह्याच्याजवळ बाबडणं शिक्षण नव्हतं, प्रशिक्षण नव्हतं, तर देवाचा अनुभव. मैं आज तो आमच्याकडे असतो. आमेन. ते आम्हाला मिळणं महत्वाचं आहे. तो अनुभव असेल तर तो विश्वास कार्य करेल. बापरे, विश्वास अनुभव के बाद आमेन. आणि त्यानुसारच तो काम करेल. बापरे, हालेलुया. वो बोला मैं ऐसा ही लड़ने के लिए चाहता. आमेन. हालेलुया. परमेश्वर को जानने के लिए आपको मसीह को जानना होता है, ना कि कोई शिक्षा को, ना कि कोई थियोलॉजी को. आपको तो मसीह को जानने की जरूरत होती है, तभी आप परमेश्वर को जान पाएंगे. हालेलुया. हालेलुया. नाहीतर भाव बहिण आम्ही त्याला ओळखू शकत नाही, आम्ही त्याला समजू शकत नाही. आमेन. हे सर्व Praise the Lord. म्हणतात उसमें कोई बातें घुसाने की आवश्यकता नहीं है. आपको तो उसमें कुछ शामिल करने की कोई आवश्यकता नहीं है. आपको तो मुर्दों में से जी उठे यीशु मसीह पर विश्वास करने और उससे अनुभव हासिल करने की आवश्यकता होती है. उस पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने आम्हाला तो अनुभव आमच्या जीवनात पाहिजे. जर तर पुनरुत्थानाचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये नसेल आवडणं, तर आम्ही त्याला नाही समजू शकत. आम्ही फक्त विश्वास करणार, सगळ्या प्रकारे प्रार्थना येणार, सगळं काही करणार. पण त्यावेळेला जेव्हा उभा राहायचा वेळ येतो, जेव्हा बोलीत उभा राहतो, तेव्हा मात्र आम्ही डगमगतो. तेव्हा मात्र आम्ही अशा प्रकारचे शोलाप्रमाणे तरुणमध्ये आता काय कर, कसं माझ्या मुलाचं, माझं कसं, काय कसं. आपको तो मुर्दों में से जी उठे यीशु मसीह पर विश्वास करने और उससे अनुभव हासिल करने की आवश्यकता होती है, ताकि आपके प्राण को उन वस्तुओं के लिए जो नहीं है ऐसा प्रज्वलित कर दे कि मानो वे हकीकत में मैं तुम्ही प्रत्यक्ष पहा. हृदय सांगत होते माझ्या जवळ 5 फुटावर तो भूत आहे. अनुभव होतो. आणि असं जर अनुभव त्यांच्या जीवनात आहे, मग काय ते डोळे मिटून सांगत होते हे असं होण्यासाठी झालं, कारण तो अनुभव त्यांच्या जीवनामध्ये होता. तो अनुभव त्यांच्या जीवनामध्ये होता. हालेलुया. आज रात संसार को इसी की तो आज आवश्यकता है, या बल्कि कलीसिया को इसकी आवश्यकता है. आज संसारासाठी, मंडळीसाठी, जगत को नहीं वरन कलीसिया को इसकी आवश्यकता है. आप जगत को कसूरवार नहीं ठहरा सकते, परंतु आप तो उस कलीसिया को ही कसूरवार ठहरा सकते जो मृत्यु से पार होकर जीवन में प्रवेश कर जाने का पहले से ही एक तजुर्बा पा चुकी है. मंडळी एवढ्या लवकर थंड शांत का पडले? का दावीदाने काय केलं की गोफण घेतलं, गोफणीच्याद्वारे जो अनुभव होता त्या अनुभवाच्याद्वारे तो गोलियतच्या समोर गेला आणि त्या गोलियतचा त्याने वध करून टाकला. हालेलुया. मोसे एक प्रशिक्षित केलेला भविष्यवक्ता, ट्रेनिंग प्राप्त केलेला भविष्यवक्ता, त्यांनी साऱ्या डिग्र्या मिळवल्या होत्या. तो त्या मिस्री लोकांना पण शिकू शकत होता, त्यांच्या शिक्षक लोकांना पण शिकू शकत होता. एवढं ज्ञान आणि नॉलेज त्याच्याकडे. वो मिस्र में सर्वाधिक तेज तर्रार इंसान था, सगळं काही. पण तरी पण बाबळीनं इस्रायलच्या सुटकारा करण्या अगोदर त्याला पण रेगिस्तानामध्ये जावं लागलं, पळावं लागलं. त्या रेगिस्तानामध्ये अजून 40 वर्ष गेल्यानंतर त्यांनी सारे थोडीशी देवानं कुठून त्याच्यामधून बाहेर काढलं, सगळं काही बाहेर काढलं. देवाने असं तोपर्यंत लपवलं जोपर्यंत त्याच्यातील शेवटचं जगी ज्ञान आणि मी निघत नाही तोपर्यंत. तर पण मी एका संदेशामध्ये म्हणत आहे की पहा तो स्वतःची ओळख पण विसरला. त्याला भाषा तर, कारण त्याची बायको खूप रागीट होती,
शांत स्वभाव. बोलणारी बडबड मोशेचा आवाज शांत. घरी आली का आज याने असं केलं, मुलाने असं केलं, हे केवढं का, मला हे एवढं का, हा बिचारा जंगलामधून यायचा बायको सपोर्ट ती बोलूनच गेली. जंगलामध्ये गेला तिकडे बोलायला कोण आहे? फक्त बॅ 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 बॅ. इकडे हो पण इकडे हो पण काहीच बोलत नाही. इकडे हो बॅबॅच. बायबल म्हणतं मोशे वक्ता होता. वक्ता होता भाषणामध्ये, कृतीमध्ये असा बोलणारा. पण आता मोशेचे सगळं बंद झालं. देव तसं आम्हाला करू जाऊ दे. खाऊ देतो. तेव्हा देव त्याचं नॉलेज, त्याचं सगळं आमच्यामध्ये भरेल. हालेलुया. येतं तर मी माझं ज्ञान लढवलं, माझ्या आयडिया, माझी बुद्धी, मला येतं सगळं. हे काय मला पाठ करायची काय, मी झोपत उठतो तरी तो उद्या पैसा संपलं. मोशेला सगळं येत होतं. भाषणात वक्ता होता, चांगला बोलणार. देवानी सगळं. आता फक्त मोशेची भाषा काय आणले आपण. आणि मग देवाने अशा वेळेस त्या 80 वर्षानंतर 40 वर्ष विश्वास काढले. आणि ते 40 वर्ष जे विश्वास शिकला होता ते काढण्यासाठी देवाने अरण्यामध्ये 40 वर्ष गेले. 40 वर्षाला कुठून सगळं काही मिसळून टाकलं त्याच्यामध्ये. आणि मोशे आता हडबल झाला, शांत झाला. भाषा पण काहीच नाही, फक्त मेघांची भाषा झालेत आहे. आणि मग देवानं त्या जळणाऱ्या झुडपामध्ये दर्शन दिलं. आणि त्या 5 मिनिटामध्ये जो मोशे बदलला, 80 वर्षामध्ये शिकला नाही तो त्या 5 मिनिटात. आमेन. त्या 5 वर्षाच्या 5 मिनिटाच्या अनुभवातून आज आम्हाला पण तो अनुभव येणं आवश्यक आहे. आम्ही किती वर्षाचे विश्वास आहे ते महत्वाचं नाही. हालेलुया. तुम्ही 5, 10, 15 वर्षाचे विश्वास असू शकता. अनुभव का आमच्यामध्ये? का अनुभव आमच्यामध्ये? का आम्ही अनुभव घेतलेला? काय देवाला पारखलेला? आम्ही किती वर्ष विश्वास ते महत्वाचं नाही. अनुभव फार महत्वाचा. काय मोशेकडे शिक्षण नव्हतं, मोशेला माहित नव्हतं, ओळख नव्हती मोशे. तुझा जन्म कसा झाला, तू कशासाठी आला, कसा देवदूत आला, कसं तुला दर्शन दिलं, कसं सांगितलं. आणि तुझा जन्म झाला, तू हे बघ, हे तुझे लोक यांना सोडवण्यासाठी तुझा जन्म झाला. आणि ते काम तो समजून करत पण एका मिस्त्रीला धरलं, मारलं पण ते. पण झाला का सफल? झाला का सक्सेस? बरोबर. पण तोच मोशे जेव्हा 5 मिनिटाच्या परिवर्तनानंतर आला, अख्खी सेना मारून टाकली. विचारायला कोण नव्हता. एक मारला तर पळून गेला. विचारत होते काय झालं, कुठे गेले. पण तोच मोशे परिवर्तनानंतर आला, अख्खी सेनेला मारून टाकला. ती अग्नी मिळणं फार महत्वाचं आहे. ते अग्नीचं शेक मिळणं फार महत्वाचं आहे. त्या अग्नीच्या जवळ जाणं फार महत्वाचं आहे. आज कलिशाला तीच गरज आहे. त्या अग्नीची गरज आहे. अग्नीशिवाय महाबळीनो ती कलिशियाची जी थंडपणा आलेला आहे, जी त्याच्यामध्ये जे गारठणं आलेलं आहे ते निघणार नाही, ती थंडी निघणार आहे. कारण सगळे असे झालेले कोणाचे हालेलुया. अशा भावाशी गेलो शेतामध्ये, कासव भेटला. आणि कासव भेटला चालत होत ते, चालत होत. पण पकडल्याबरोबर पाय डोकं आम्ही आणलं. अरे पण आता मी डोकं बाहेर कसं करेन, हे हात कसा वर करेन, बाहेर कसं करेन, अरे हा आता चालेल कसं. आणि अशा प्रकारे आणल्याप्रमाणे म्हणतात मी त्याच्यावर उभा राहिलो त्या कवटीवर. तरी पण दर रविवारी ना उभा राहतो आम्ही तरी हात काढत नाही बाहेर. सगळ्यांचे हात आतमध्ये गेलेला आहे. हालेलुया. पण डोकं पण नाही काढत, आमेन पण नाही करत. सगळे थंड झालेले आहेत, कासव झालेले आहेत. मी उभा राहिलो त्यांच्यावर. इथे उभा राहिल्यासारखं हात पाय बाहेर काढावे, थोडे वरती करा, लोक तरी वरती बघावं काय चाललेलं आहे. काहीच मग बघितलं हे असं निघत नाही तर मग आता याला पाण्यात बुडवायला लागेल, म्हणजे बाप्तिस्मा द्यायला लागेल.
तसा तरी थोडासा प्रभूमध्ये येईल. मग उचललं ब्रदर म्हणतात, पाण्यामध्ये टाकलं, पाण्यात बुडवलं, काहीच बाप्तिस्माचा फरक नाही. आहे तसाच शांत बाप्तिस्मा पण दिला, पण पहिल्याप्रमाणे लोक आता मग आता आत्म्याचा बाप्तिस्मा मुलाला इकडे तो प्रार्थनेमध्ये चांगला वाढत नाही, काय नाही, तुझ्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. ब्रदर म्हणतात तेल ओतलं, तेलाची तेल ओतलं, पण काहीच फरक नाही त्याच्यात. तेल पण ओतलं, प्रार्थना पण केली, अरे बाबा पण याचा हात पाय निघत नाही, मग काय केलं. विचार केला आता करावंच नाही मला. मग लास्टला मग आम्ही लाकडं जमा केली. हा, लाकडं जमा केली, कागद घेतला, विस्तव लावला, विस्तव पेटली, तेव्हा कासव त्याच्यावर ठेवलं, आणि जेव्हा त्याला शेक लागला तेव्हा त्यांनी सगळे हातपाय काढणारे. आज मंडळीला त्या पवित्र आग त्यांच्या खाली लावायला लागेल, ती आग पेटवावं लागेल, तेव्हा ते हातपाय बाहेर काढतील. पण आज आम्ही कासवाप्रमाणे आणि थंड पडलेलं आहे, तर त्याला कुठून आग लागेल. आम्हाला कुठेतरी त्या अनुभवामध्ये जाण्याची आवश्यकता आहे, त्या विश्वासामध्ये जाण्याची गरज आहे. तेव्हाच ती आग आयुष्यामध्ये, तर ती आग दुसऱ्यापर्यंत. जसे आम्ही कासव नाही तसे मंडळी पण कासव झाले. थोडे हात पाय लोक काढत काढत नाही. अजून एक सांगू का उदाहरण? एक उदाहरण एक सांग. संदेश तर मी पूर्ण नाही केला, थोडस तुम्ही कधीतरी घ्या, चांगल्या प्रकारे समजावून सांग. मला म्हणतात की एक वेळेस काही काय चांगली आग गाडी बनवली, एकदम सुंदर, आणि मग ती बघण्यासाठी मी गेलो. चांगला ॲल्युमिनियमचा पत्रा मारलेला होता, चांगले पडदे लावलेले होते, सीट चांगल्या बनवलेल्या होत्या, त्या प्रकारे दिशी वगैरे सगळं चांगलं. आणि पाहिलं, अरे काय ती गाडी बनवलेली आहे. आणि मग ती गाडी बनवलेली आहे, म्हणून अरे ह्या गाडीतून मला फिरायचं वाटतं, या गाडीतून मला जावंसं वाटतं. तर त्या व्यक्तीने म्हटलं की चालत नाही. अरे म्हणे एवढी चांगली बनवली, चांगल्या प्रकारे पत्रा वगैरे लावला, ॲल्युमिनियम पत्रा लावला, सगळं सीट वगैरे व्यवस्थित बनवलं, सगळं चांगलं, चालत का नाही? कशी चालत एवढी चांगली बनवली? नाही ना म्हणे ती चालत नाही. का नाही चालत? मग तिच्या इंजिनामध्ये आग नाही, आग नाही. हे चांगले कपडे घालून, हे घालून काही फायदा नाही. आग आतमध्ये असायला पाहिजे. दर रविवारी नवीन कपडे इस्त्री करून, हे करून, ते करून, हे करून काहीच नाही. आग असायला असेल तर गाडीचा आग ती कलेशिया मध्ये असायला, कलेशिया चालेल भावना, कलेशिया चालेल नाही प्रकारच्या एका जीवनामध्ये. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये तो विश्वास के द्वारा अनुभव असतात. जसा त्या मोशेला मिळाला अनुभव, मोशेला शंभर नावाचं कॅरेक्टर ऐकले का? शास्त्रेच्या तिसऱ्या अध्यायामध्ये 21 वचन, एकच वचन शंभर. घेऊ का थोडस? मला बोलायचं वाटतं, मला वेळ खूप जास्त लागतो, तुम्ही ऐका थोडा वेळ. शंभर एक साधारण मनुष्य होता, काही योद्धा नाही, लढाऊ नाही, काहीच नाही, साधारण मनुष्य. एक दिवशी असा शेतावरून आला, खड्यावरून आला असेल, तो बाजरी अशा प्रकारे कुठली असेल, आणि गहू कुठलं असेल, थोडा जमा केला असेल, आणि आपल्या घराच्या ओट्यावर बसला होता. बायकोनी पाणी आणलं असेल, अशा प्रकारे. त्याच वेळेत तो बसला असताना तिकडनं काय धबधब पुढ्याच्या टापांचा, लोकांचा येण्याचा आवाज ऐकला. त्यांनी बघितलं, बायका म्हणून थोडी नाही घोंगाट काय बघ जरा. बायकोनी पाहिलं तर तिकडनं बलिष्ठ तिचं तोड उतरलं. का तोड उतरलं? खरं बलिष्ठ येऊन त्याला निघून घेऊन शकतो. एवढी मेहनत केली, हिवाळ्याचा मोसम आहे, एवढी मेहनत केली, आता थोडंसं का हाताला लागलेलं आपल्या परिवारासाठी, मुलांसाठी, आणि हे बलिष्ठ आले, हे लुटून नेणार. आता काय करणार? तिचं तोंड वाकडं तर तिथे अशा प्रकारे उतरलं. तोंड या प्रकारे नाराज झाले, मुलाकडे पाहत आहे, मुलीकडे पाहत आहे, आणि शंगात बसून तिच्याकडे पाहत आहे. बायकोचं तोंड झालेलं आहे, आणि मग तिला समजलं काय बलिष्ठ येत. प्रत्येक वेळा म्हणतात की पहा, तो लढाकू नव्हता, त्याच्याकडे प्रशिक्षण नव्हतं, तलवारबाजी करण्यामध्ये तो काय सक्षम नव्हता, अशा प्रकारे शेतकरी माणूस होता.
पण ब्रदर म्हणतात या संदेशामध्ये का त्याला माहित होतं मी अब्रामाची संतान आहे. वो जानता था मेरे पास हक है, मेरे पास अधिकार है, मैं सुनता हुआ एक इस्राएली हूँ, आमेन. मैं करार का बच्चा हूँ, मी कराराचा मुलगा. आणि मग अशा प्रकारे बसलेलं असताना हक्क आहे माझ्याकडे, अधिकार आहे माझ्याकडे, जसं ते 20 रुपयात आम्हाला. आणि मग त्याने पाहिलं मी जेव्हा त्याला ही गोष्ट डोक्यामध्ये आली का माझ्याकडे हक्क आहे, माझ्याकडे अधिकार आहे, मी त्या कराराचा सुलतेचा म्हणजे अशा काही सुलता झालेला पुत्र आहे. आणि जेव्हा त्याला येऊन मला पवित्र आत्मा त्याच्यामध्ये उतरायला लागला. आमेन. आपण या वचनावर ठामपणे उभं राहतो ना, की नाही मी ह्याच्या या कराराचा मुलगा आहे, हे वचन माझ्यासाठी आहे, मी अब्राहामाच्या विश्वासाची संतान आहे. जेव्हा आपण त्या विश्वासाने घेतो ना, त्या पवित्र आत्मा आपल्यामध्ये सामर्थ्य. आमेन. हा शंगार उठला तसं आता त्या दोघांना पाहून म्हणत असतात. पण ज्यावेळेला पवित्र आत्मा त्याने जे कराराचं वचन आठवलं, वचनावर विश्वास केला का मी कोण आहे, माझी ओळख काय, माझी ओळख काय आहे, तेव्हा त्याला मिळाली बावडणं म्हणतात उभा राहायला बघितलं काय मिळलं त्याचा नांगर बैल करण्याचं एक पराली पाहिजे थोडीशी चूक त्याला लागली. पराली त्यांच्याकडे भाले आहेत, तलवारी आहेत, पण याच्याकडे काय आहे, अधिकार, हक्क आणि कराराचं चिन्ह. बस त्या पराणीने काढली, कुठे ठेवली असेल, मुलांचा हात लागू नये म्हणून थोडे वरती ठेवल्या, घेतली पराणी आणि गेला त्या 600 समोर. आणि बायबल मध्ये 600 त्या पराणीनं मारलं. कसं कारण ज्या वेळेला तो त्या अधिकारामध्ये आला, त्या हक्कावर आला, त्या विश्वासामध्ये आला, त्यांनी 600 मारलं. आपलं नाही मित्रांचं पण रक्षण केलं, आपल्या धनाचं नाही मित्रांच्या धनाचं पण रक्षण केलं. आज तुम्ही ते शंकारा तुम्हाला त्या शंकाराप्रमाणे आपल्या त्या अधिकारावर आलं पाहिजे का मी कोण आहे, माझी ओळख काय, माझं आयडेंटिफिकेशन काय आहे, आज आम्हाला समजलं पाहिजे. आम्ही समजलं पाहिजे मी कराराची संतान आहे, माझ्यासाठी करार केलेला आहे, मी अब्राहामाच्या विश्वासाची मुलं आहोत. आम्हाला तो हक्क आहे. सैतान किती लोभ्यानं का नाही, पण आपण ती पराणी किंवा तरी उभं राहिलं. पराणी काय देवाचं वचन आहे. आमेन. एवढा मोठा बैल पण एवढीशी बैलाला उडत वचन आहे बाप. आज बाबा आपल्या जीवनामध्ये तुमच्या माझ्या जीवनामध्ये अनुभव असतो, तो पवित्र आपल्यासाठी देवाचा अनुभव असतो. आम्ही कुठे खंड शांत पडलेलं आज आम्हाला आमच्या आत्यामध्ये आमच्या शक्तीमध्ये येण्याची गरज आहे, उधळण्याची गरज आहे, तो विश्वासाला प्राप्त करण्याची गरज आहे. तो विश्वास एक वस्तू पदार्थ आहे. असं नाही का माझा नवरा जातो म्हणून मी जाते, माझी बायको जातो म्हणून मी जाते, तो बरा होता म्हणून मी पण बरा होईल. नाही नाही, हे एक रियालिटी आहे, एक वास्तविकता आहे जी तुम्हाला तुमच्या जीवनात प्राप्त करावी पाहिजे. अब्राहम कसा विश्वासाला नाही, ते मला मिळण्यासाठी जातो, दिसत पण नव्हतं, परिस्थिती बिकट आहे, पण तरी पण त्याने विश्वास ठेवला की कारण त्याला ती 6वी चेतना मिळाली होती. पाहत होता ते सारेच्या हातांमध्ये तो बाळ पाहत होता, म्हणून त्याने म्हटलं का सारा दर महिन्याला तो विचारत होता काय अनुभव, कारण तो पाहत होता. आमेन. आज तुम्हाला मला पण जर आमच्या विश्वासाला पकडलं तर बाबा आम्ही पण पाहणार. मोशेने ते दुरून प्रतिफळ पाहिलं, तो पण पाहत होता दुरून. आता इथं समुद्र इथून 10-15 किलोमीटर आहे ना, आम्हाला दिसत आहे का, पण आम्ही पाहतो ना आहे समुद्र, कळव्याचा बीच, कळव्याचा किनारा, ती झाडं, ती दुकानं इथे दिसतात की डोळ्याला. मोशेने पण पाहिलं ते प्रतिफळ, दुरून पाहिलं, नमन केलं आणि त्याच्या मार्गाला प्राप्त करायचा. हा विश्वास आहे बाबा. हे अनदेखी वस्तू का प्रमाण एक वस्तू पदार्थ आहे जो आमच्याकडे असायला पाहिजे. आणि आज बाबा विश्वासाच्या जवळ हा विश्वास असणं फार महत्वाचं आहे. हा विश्वास नाही तर जसं लोक बोलतात चला प्रार्थनेला जायचं रे, बरं बोलतं हे होतं नाही. हा विश्वास असेल तर तुम्ही ते हे माझंच आहे, ते मला मिळालंच पाहिजे. 20 रुपये माझ्या हातात आहे, हे अधिकारण आपण घेतो. आपण आपल्या जीवनामध्ये स्वतःला तपासतोय तरी आम्ही विश्वासामध्ये, पण हा विश्वास आम्हाला प्राप्त करताना आहे जो एक वस्तू पदार्थ आहे.
ही आशा नाही, फक्त आशाने मिळेल, होईल, चालेल, पुढे मिळेल, आम्हाला कोण फार पुढं आहे. पहा ती मार्था मरिया त्यावेळेस येशूच्याजवळ आली, त्यांनी म्हटलं प्रभूजी तुम्ही असता तर आमचा भाऊ लाजर मेला नसता, पण आता काय वेळ झालेला आहे. पण पहा येशू म्हणतो तुझा भाऊ पुन्हा उठेल. ती म्हणते हो आम्हाला विश्वास आहे, पुढून उठवायचा समय येईल. येशू बोलला, "प्रभू, फार नाही जीवन." आमेन. मी इथेच आहे ना, इथेच आहे पुरठा ना, इथेच आहे जीवन आहे. आपण फार पुढे पाहतो कधी होणार मी मेला मला दफन करतील आणि मग येशू येईल. ते आता चुकीचे इब्री ते राखण्याचा आज काल युगात बदलत नाही, त्याची कार्यपद्धत बदलत नाही, त्याचं काम बदलत नाही, तो येतो. आमेन. म्हणूनच बाब ना आपण पुढे न पाहता आम्ही आता इथे आरोग्य तुमचं आहे, सगळं तुमचं आहे, पण त्या विश्वासामध्ये उभं राहा, त्या विश्वासामध्ये या, त्या वस्तूला पकडा. खरंच तुम्ही बाब सहजपणे सांगा की हे माणसं आहे आणि मला